नमस्कार शेतकरी बंधूंनो, वनस्पतीमध्ये जे वेगवेगळे मायक्रोन्यूट्रिएंट लागतात त्यामध्ये बोरॉन अत्यंत महत्वाचा आहे. आणि या मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये बोरॉन मी तर असं म्हणेन की सगळ्यात महत्वाचा आहे. तर या बोरॉनचा जो रोल आहे तो मी तुम्हाला आज समजावून सांगणार आहे. बोरॉन नसलं तर काय होणार आहे, बोरॉन नसेल तर वनस्पतीची वाढ कशी अडचणीत येते, बोरॉन कुठे कुठे लागते, याची आपण आज थोडीशी चर्चा करू. बोरॉन जर नसेल तर चयापचय क्रिया जी आहे त्यामध्ये अन्नद्रव्याचं वहन इकडून तिकडे होत असते. म्हणजे तयार झालेल्या साखरेचं वहन होण्यासाठी बोरॉन लागते. बोरॉन जर नसेल तर वनस्पतीचा साखर तयार करण्याचा जो कारखाना आहे तो काम करणार नाही असं म्हटलं तरी चालते. आता यामुळे काय होईल, वनस्पतीमध्ये चयापचय जर अडचणीत आलं तर वनस्पती पूर्णच अडचणीत येते. म्हणजे कसं, मुळाची वाढ होणार नाही, फांदीची वाढ होणार नाही, शेंड्याची वाढ होणार नाही, कळीची वाढ, फुलाची वाढ, फळाची वाढ, म्हणजे सगळ्या वाढी बोरॉनच्या शॉर्टेज मध्ये, बोरॉनच्या कमीमध्ये अडचणीत येतील. तर एवढं बोरॉनचं महत्व आहे. बोरॉन हे तुम्हाला पेशीच्या विभाजनामध्ये, पेशीच्या निर्मितीमध्ये आवश्यक आहे. आता बोरॉन नसेल तर काय होईल, फळाची साल तयार नाही होणार. आणि बोरॉन कमी असताना तयार झालेली साल जी आहे ती बरोबर राहणार नाही. म्हणजे त्या सालीवर क्रॅक येतील. म्हणजे काय होईल, टोमॅटो क्रॅक होईल, मोसंबीची फळं क्रॅक होतील, डाळिंबाची फळं क्रॅक होतील, तर म्हणजे फळं क्रॅक होतील. आता कापसामध्ये काय होईल, कापसाच्या घाटराची साईज लहान होईल, कापसाचा शेंडा बंद होईल, कापसावर फुले येणार नाहीत. असं अनेक वनस्पतीची उदाहरणं देऊन मी तुम्हाला सांगू शकतो की बोरॉन हे अत्यावश्यक आहे. आता मुळीच्या बाबतीत काय होईल, बोरॉन जर कमी असेल तर मुळीची वाढ होणार नाही. म्हणजे त्या मुळी वाढ तर होणारच नाही, पण बोरॉनच्या शॉर्टेज मध्ये जे झाड जमिनीतून नत्र, स्फुरद, पालश आणि मायक्रोन्यूट्रिएंट उचलते ते उचलणं अडचणीत येईल. एवढंच कशाला, जमिनीतून पाणी उचलण्याची जी क्रिया आहे ती सुद्धा बोरॉनच्या शॉर्टेज मध्ये अडचणीत येईल. म्हणजे बोरॉनच्या डेफिशियन्सी मध्ये झाड पिवळसर मलूल दिसेल, तुम्हाला फ्रेश दिसणार नाही, शेंडा चुरगळलेला दिसेल, कमजोर फुलं राहतील, कमजोर फळं राहतील, छोटी फळं राहतील, फळं क्रॅक होतील, कोबीचा गड्डा पोकळ राहील आणि छोटा राहील. तर अशा प्रकारचं बोरॉनचं जे महत्व आहे ते अनन्यसाधारण आहे. आता हे बोरॉनची कमी दूर करण्यासाठी तुम्हाला काय करता येईल, तर बोरॉनची कमी दूर करण्यासाठी तुम्हाला जमिनीत सेंद्रिय पदार्थ घातले पाहिजेत. जमिनीचा पीएच जर समजा खूप जास्त असेल, चुनखडीयुक्त जमीन असेल तर अशा जमिनीत बोरॉनची जास्त कमी असते. नंतर पाण्याची उपलब्धता नसेल तर त्यावेळी बोरॉन उचलता येत नाही. वॉटरलॉक जमीन झाली असेल तरीही बोरॉन उचलता येत नाही. म्हणजे जमिनीमधून सॉइल कंडिशन तुम्ही मेंटेन करा. हे सगळं होऊनही जर समजा बोरॉनची डेफिशियन्सी असेल तर असं समजायचं की आपल्या सॉइल मध्ये बोरॉन कमी आहे. बोरॉन डेफिशियन्सीची लक्षणं झाडावर दिसली की असं समजायचं की बोरॉन आपल्याला द्यायला पाहिजे. मग तो कसं द्यायचा, तुम्हाला स्प्रेचे ग्रेड मिळतात. बोरॉन 20% च्या फॉर्म मध्ये वसंत बायोटेकचा आहे, किंवा तुम्ही कुठल्याही दुसऱ्या कंपनीचं बोरॉन जे वॉटर सोल्युबल आहे, जे पाण्यात विरघळते, त्याचा स्प्रे घेऊ शकता. किंवा बोरॉन जे कमर्शियल मिळते मार्केटमध्ये ते 1 ते 2 किलो तुम्ही सॉइल मधून देऊ शकता. तर एकतर सॉइल मधून तुम्ही बोरॉन द्या किंवा तुम्ही स्प्रे मधून बोरॉन द्या. आता हे मायक्रोन्यूट्रिएंटचे वेगवेगळे जे ग्रेड आहेत, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे, या सगळ्यामध्ये म्हणूनच बोरॉन अंतर्भूत केलेलं आहे. तर शेतकरी बंधूंनो, माझी तुम्हाला विनंती आहे की बोरॉनची डेफिशियन्सी आपण ओळखा आणि आपल्या जमिनीचं आरोग्य मेंटेन करा. जमिनीचं आरोग्य मेंटेन झालं म्हणजे तुमच्या पिकाचं आपोआप आरोग्य मेंटेन होते. आणि जर आवश्यकता असेल तर
पिकाच्या क्रिटिकल स्टेजेस ज्या असतात, जसं फ्लावरिंग, फ्रूट फॉर्मेशन, फ्रूट ग्रोथ, अशा वेळी बोरॉनची डेफिशियन्सी येऊ देऊ नका. असेल तर त्यावर योग्य त्या मायक्रोन्यूट्रियनचा स्प्रे घ्या आणि आपलं उत्पन्न कमी होण्यापासून वाचवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.